नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मार्च महिन्यातल्या चालू घडामोडीवरचा हा आपला 12वा व्हिडिओ आहे। यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता। व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक जल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 22 मार्च। 22 मार्च हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक जल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघातर्फे 1993 या वर्षापासून स्वच्छ व ताज्या पाण्याच्या नैसर्गिक साधनांची काळजी घेणे व त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे हा संदेश पोहोचवण्यासाठी व हा संदेश देण्याच्या उद्देशाने 22 मार्च हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक जल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न, 14 मार्च ते 21 मार्च दरम्यान UAE मध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या विशेष ऑलिम्पिक स्पर्धेत खालीलपैकी कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारत। भारताने या विशेष ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जी स्पर्धा नुकतीच 14 मार्च ते 21 मार्च 2021 या कालावधीमध्ये UAE मध्ये संपन्न झालेली आहे, या स्पर्धेमध्ये भारताने सर्वाधिक पदक जिंकलेली आहेत। भारताने एकूण 368 म्हणजे 368 पदक जिंकलेली आहेत, त्यापैकी 85 सुवर्ण पदक, 154 रौप्य पदक तर 129 कांस्य पदकांचा समावेश आहे। ही भारताची आतापर्यंतची सर्वात चांगली कामगिरी आहे। ही स्पर्धा नुकतीच UAE मध्ये झालेली आहे, म्हणजे 2019ची UAE मध्ये झालेली आहे। ही स्पर्धा दर 2 वर्षांनी आयोजित करण्यात येते। यापूर्वीची 2017 मध्ये ऑस्ट्रियामध्ये झाली होती आणि यानंतरची म्हणजे 2021 मध्ये होणारी जी आहे ती स्वीडन या देशामध्ये होणार आहे। आणि आता 2019 झाली UAE मध्ये, त्यामध्ये भारताने सर्वाधिक 368 पदक जिंकलेली आहेत। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीने नुकतीच अमेरिकेतील सामर्थ्यशाली अशा कोलंबिया सर्किट कोर्ट ऑफ अपील्सच्या न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नेओमी जहांगीर राव। नेओमी जहांगीर राव यांची नुकतीच अमेरिकेतील सामर्थ्यशाली अशा म्हणजे अमेरिकेमधील सर्वोच्च न्यायालयाच्या खालचं दुसऱ्या क्रमांकाचं महत्त्वाचं न्यायालय जे आहे ते कोलंबिया सर्किट कोर्ट ऑफ अपील्स हे आहे आणि याच्या न्यायाधीशपदी नुकतीच भारतीय वंशाच्या नेओमी जहांगीर राव यांची नियुक्ती झालेली आहे। यांनी या पदाची शपथ देखील घेतलेली आहे। या दुसऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्ती आहेत या न्यायालयाच्या न्यायाधीशपदी निवड झालेल्या। यापूर्वी श्रीनिवासन यांचीही या न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली होती, तेही भारतीय वंशाचे होते आणि आता नेओमी जहांगीर राव यांची या अमेरिकेतील कोलंबिया सर्किट कोर्ट ऑफ अपीलच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झालेली आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक काव्य दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? जागतिक काव्य दिवस वर्ल्ड पोएट्री डे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 21 मार्च। 21 मार्च हा दिवस दरवर्षी जगभरात युनेस्को मार्फत, युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, त्यालाच युनेस्को असं म्हटलं जातं आणि या युनेस्को मार्फत दरवर्षी 21 मार्च हा दिवस जागतिक काव्य दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। हा दिवस जागतिक काव्य दिवस म्हणून साजरा करण्याचा उद्देश आहे जगभरात कवितांचे वाचन, लेखन, प्रकाशन व कविता शिकवणे या क्रियांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा दिवस म्हणजे 21 मार्च हा दिवस दरवर्षी युनेस्को मार्फत जागतिक काव्य दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 21 मार्च। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशाच्या संसदेने नुकतीच त्यांच्या देशाच्या राजधानीचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला संमती दिली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कझाकस्तान। कझाकस्तान या देशाच्या संसदेने त्यांच्या देशाची सध्याची राजधानी अस्ताना हिचं नाव बदलून नूर सुलतान असं करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे। हे जे नूर सुलतान नाव आहे ते माजी अध्यक्ष आहेत कझाकस्तानचे। कझाकस्तानचे माजी राष्ट्रपती किंवा राष्ट्राध्यक्ष आहेत नूर सुलतान नाझारबायेव। नूर सुलतान नाझारबायेव यांनी नुकताच जवळपास 30 वर्ष सत्तेमध्ये राहिल्यानंतर राजीनामा दिलेला आहे आणि त्यांच्या राजीनाम्यानंतर आता या अस्ताना ही राजधानी आहे कझाकस्तानची, या राजधानीचं नाव बदलून नूर सुलतान असं ठेवण्याच्या प्रस्तावाला नुकतीच त्यांच्या देशाच्या संसदेने मंजुरी दिलेली आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3।
आणि आता कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक आनंदी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? वर्ल्ड हॅपीनेस डे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 20 मार्च. 20 मार्च हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक आनंदी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आणि आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने 2019 हे वर्ष जलवर्ष म्हणून घोषित केले आहे? प्रश्न पुन्हा एकदा, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने 2019 हे वर्ष जलवर्ष म्हणून घोषित केले आहे? पर्याय कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं.